बऱ्याच वेळा लोकांना ऑथेंटिक पंचकर्म काय आहे हे माहिती नसतं. लोक 5 स्टार हॉटेलचं पॅकेज बघतात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी खाली मेन्शन केलेलं असतं पंचकर्म फॅसिलिटी. आणि ज्यावेळेस आम्ही लोकांची हिस्ट्री घेतो त्यावेळेस तुमचं पंचकर्म झालंय का, लोक म्हणतात हो झाले. मग मी त्यांना डिटेलमध्ये विचारतो, ते सांगतात हो आम्ही स्पामध्ये गेलो होतो, 5 स्टार हॉटेलला आम्ही वेलनेस सेंटरमध्ये गेलो होतो, तिथे आम्ही स्टीम घेतली, मग नंतर आम्हाला होल बॉडी मसाज वगैरे झाला आणि झालं आमचं पंचकर्म. सॉरी टू से, आयुर्वेदामध्ये याला पंचकर्म म्हणत नाही. कारण पुरुषांच्या ज्या काही लैंगिक समस्या आहेत या लैंगिक समस्यांमुळे त्यांना पण समाधान मिळत नाही आणि पार्टनरला पण समाधान मिळत नाही. खरं तर कित्येक वेळा बाकी सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात. ऑन पॅथॉलॉजिकल बॅकग्राऊंडवरती जर आपण त्या कपलचं इव्हॅल्युएशन केलं तर रिपोर्ट नॉर्मल असतात. पण हे शुक्र योनीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारी जी संभोगाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मात्र अनेक समस्या निर्माण होतात. आणि पुन्हा एकदा दुर्दैवाची गोष्ट आहे की यासाठी कित्येक वेळा पुरुष ऑथेंटिक डॉक्टरला न दाखवता ऑनलाईन ट्रीटमेंट रिकमेंड करतात. तरणा बांड आहे, एकदम स्मार्ट आहे, म्हणजे कुणी पण त्याच्या प्रेमात पडावं असं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली तो HIV पॉझिटिव्ह. आज तो HIV पॉझिटिव्ह आहे हे त्या मुलीच्या लग्नानंतर जर लक्षात आलं, मीन टाइम त्यांचा इंटरकोर्स झालेला असतो आणि बिचारी ती पण जर इफेक्टेड, तिला पण जर त्याचा दुष्परिणाम झाला, ती पॉझिटिव्ह झाली, तर हा दोष कोणाचा? मी म्हणेल हा दोष सिस्टीमचा आहे. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच YouTube चॅनलमध्ये, जिथे आपण नेहमीच आरोग्यविषयक माहिती घेत असतो. सगळ्या प्रेक्षकांना माहितीच आहे की यावर्षी आपण आरोग्य मंथन नावाचं एक सदर सुरू केलेलं आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांना बोलवतो आणि त्यांच्याशी चर्चा करून आरोग्याचं अमृत तुमच्यापर्यंत पोहोचावं हा या पॉडकास्टचा उद्देश आहे. आज याच मालिकेत आपल्याकडे आलेले तज्ज्ञ डॉक्टर महेश मुळे यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. आजचा आपला विषय आहे पुरुष वंध्यत्व आणि या संवेदनशील खूप महत्वाच्या विषयावर आपल्याबरोबर बोलण्यासाठी आज मुळे सर आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत आपली अर्हम आयुर्वेदची काही उत्पादने देऊन करू इच्छिते. सर, ही आमची अर्हम आयुर्वेद प्रॉडक्ट्स आणि ही तुम्हाला नक्की आवडतील अशी मला आशा आहे. वेलकम. थँक्यू. सरांचा आधी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर महेश मुळे 1998 वर्षांपासून या सालापासून कमला आयुर्वेद हॉस्पिटल नगर इथे वंध्यत्व तज्ज्ञ आणि जीर्णव्याधी उपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. अनेक राष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी व्याख्यानं दिली आहेत. वृत्तपत्र, मासिकं आणि सोशल मीडिया यामधून आरोग्यविषयक प्रसार करण्यामध्ये सर खूप अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे तरुण अवस्थेत जे संक्रमण असतं मुलांमध्ये होणारं, किशोरावस्थेकडून तरुण अवस्थेकडे जाणारी मुलं, या नाजूक वयात मुलांना योग्य ते शास्त्रीय मार्गदर्शन करण्यामध्ये सरांचा हातखंडा आहे. आणि नगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक शाळांमध्ये जाऊन हजारो मुलांना सरांनी हे ज्ञान दिलेलं आहे. अहमदनगर येथील स्नेहालय ही संस्था आपल्या सगळ्यांना परिचित आहे. खूप सुंदर काम करते ही संस्था आणि त्यामध्ये सरांचा खूप मोठा सहभाग आहे. प्लस फाउंडेशन या त्यांच्या 12 कुटुंबांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या NGO मार्फत सर दर महिन्याला वेगवेगळ्या कार्यशाळांचं आयोजन करत असतात. याद्वारे पूर्ण भारतामध्ये काही कार्यशाळा वेगवेगळ्या राज्यांमध्ये घेतल्या गेलेल्या आहेत. कोरोना काळात जवळजवळ 3000 कोरोना बाधित रुग्णांवर सरांनी यशस्वी आयुर्वेदिक उपचार केलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात लाल टाकी सेवा संघामार्फत अहमदनगर शहरात जवळजवळ 1.5 लाख नागरिकांपर्यंत त्यांनी काही आवश्यक मदत पोहोचवण्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. मिशन राहत या उपक्रमांतर्गत कोरोनाच्या काळात 40,000 स्थलांतरित आणि विस्थापित कामगारांना आरोग्य सेवा पुरवण्यामध्ये सरांचा सहभाग होता. त्यांच्या या सगळ्या कार्याची दखल घेऊन मुंबईच्या आशा फाउंडेशनने समाज शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षकेतर शिक्षक या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. सर खरोखर चांगले शिक्षक आहेत आणि त्याची प्रचिती आपल्या आजच्या पॉडकास्टमधून तुम्हा सर्वांना येईलच. अहमदनगरच्या सरगम प्रेमी मित्रमंडळाने त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. किशोरवयीन मुलांसाठी वयात येताना हा जो उपक्रम सर घेतात त्यासाठी त्यांना सकाळ सोशल फाउंडेशन तर्फे सिटीचे हिरो या पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. आणि युवक युवतींसाठी त्यांनी जे काम केले त्यासाठी त्यांना नानल फाउंडेशननं विद्यार्थी शिल्पकार हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. तर असे बहुआयामी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे आरोग्यविषयक तज्ज्ञ आपल्याला आज लाभलेले आहेत. त्यासाठी मला खूप आनंद होतोय. खूप दिवसांपासून मला हा एपिसोड करायचा होता सर आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचं स्वागत करते. आणि आपण आजच्या विषयाकडे वळूया. पुरुष वंध्यत्व हा तसा कमी बोलला जाणारा विषय आहे. समाजामध्ये त्याविषयीचा एक टाबू आहे किंवा गैरसमज आहे. कसं बोलावं, काय बोलावं, कोणाशी बोलावं असे बरेच प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात असतात आणि त्यासाठीच आज याच विषयातले तज्ज्ञ आपल्याकडे आहेत.
तर बऱ्याच जणांच्या मनात असलेले पुरुष वंध्यत्वाविषयीचे प्रश्न, त्यामध्ये आयुर्वेदाची भूमिका काय आहे, नवीन टेक्नॉलॉजी काय आहे आणि यासाठी काय उपचार, काय उपाय करता येतील, याची शास्त्रीय माहिती आपण आज घेणार आहोत. तर त्यातल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया सर. नेमकं पुरुष वंध्यत्व म्हणजे तरी काय? मुळात वंध्यत्व काय हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. विवाहानंतर एक वर्षभर कुठलंही गर्भनिरोधक साधन न वापरता व्यवस्थित शरीर संबंध येऊनही जर गर्भधारणा होत नसेल तर त्या प्रॉब्लेमला आपण वंध्यत्व असं म्हणतो. बरोबर. आणि पुरुष वंध्यत्व असं स्पेसिफिक टायटल आपण कधी देतो की ज्यावेळेस वंध्यत्वाच्या प्रॉब्लेममध्ये पुरुषाचे दोष कारणीभूत असतात त्यावेळेस त्याला स्पेसिफिकली पुरुष वंध्यत्व, ज्याला इंग्रजीमध्ये आपण मेल इन्फर्टिलिटी म्हणतो, असा आपण त्याचा उल्लेख करतो. बरोबर. वंध्यत्वामध्ये काही प्राथमिक तपासण्या करणं महत्वाचं असतं. बरेचदा सगळ्याच डॉक्टर्सचा आमचा असा अनुभव आहे की वंध्यत्व किंवा सर म्हणतात तसं जर गर्भधारणा झाली नाही तर बराचसा फोकस स्त्रियांकडे असतो की हिच्यात काही कमतरता असेल आणि पुरुषांच्या बाबतीतले जे फॅक्टर्स असतात त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याची एक भूमिका असते. तर नेमकं पुरुष वंध्यत्व असताना काय तपासण्या करायला हव्यात, प्राथमिक सुरुवात कशी करायला हवी याविषयी काही सांगा. खूप महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी. सगळ्यात महत्वाचं ना, सगळ्या पुरुष जमातीला माझं एक जाहीर आवाहन आहे की कुठली गोष्ट लपवू नका. आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की वंध्यत्वाचं समाजातलं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, पण याविषयी बोललं जात नाही. लोक अगदी सांगतात मला हार्टचा प्रॉब्लेम होता, मला कॅन्सरचा प्रॉब्लेम होता, मुंबईला गेलो, टाटाला, इकडं सगळं, पण मला वंध्यत्वाचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मी कुठे जाऊन ट्रीटमेंट घेतोय याविषयी जवळच्या मित्राला देखील माहिती देत नाही. बरोबर. किंवा विशेषतः पुरुषांच्या बाबतीमध्ये त्यांचा जो प्रॉब्लेम असतो तो लपवण्याकडे त्यांचा कल असतो आणि हे त्यांच्या दृष्टीने आणि ट्रीटमेंटच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असतं. बरोबर. याच्यामध्ये मगाशी तुम्ही म्हणल्या तसं खरं तर वंध्यत्वाची जी तपासणी आहे याच्यासाठी आमचा हॉस्पिटलचा एक थंब रूल आहे की आम्ही सुरुवातीला त्या कपलला दोघांनाही बोलवतो, कारण वंध्यत्व हे एका बाजूनी आढळत नाही. बरोबर. दोघांचेही दोष त्यासाठी कारणीभूत असतात. काही दोष दोघांमध्ये एकमेकांमुळे असतात. बरोबर. मग यासाठी दोघांची कॉमन हिस्ट्री घेणं खूप गरजेचं आहे. दुर्दैवाने मगाशी तुम्ही म्हणल्या तसं की इन्फर्टिलिटी हा सोशल स्टिग्मा असल्यामुळं याच्यामध्ये पुरुष प्रॉब्लेम माहिती असून पण फ्रंटला येत नाही आणि कित्येक वेळा स्त्रीमध्ये प्रॉब्लेम नसतो पण सगळ्या तपासण्या तिच्या केल्या जातात. बरोबर. आणि मग असं लक्षात येतं की तिच्या सगळ्या तपासण्या होतात, लॅप्रोस्कोपी, व्हिडिओ सगळं लाखो रुपये खर्च होतात आणि तरी ज्यावेळेस मूल होत नाही त्यावेळेस मग नाईलाज असतो हा पुरुष पिक्चरमध्ये येतो. आणि त्या ठिकाणी एक शॉकिंग गोष्ट अशी समोर येते की त्याचे रिपोर्ट केल्यानंतर लक्षात येतं की ती स्त्री ही नील आहे आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम जास्त आहे. म्हणजे तिच्या लाखो रुपये जे तपासण्यांमध्ये गेलेले असतात तिच्यात काहीच प्रॉब्लेम नसतो आणि याच्यामध्ये मात्र मेजर प्रॉब्लेम असतो. तर त्यामुळं इतर आजारांच्या बाबतीत जसं आपण लाजत नाही, मोकळेपणाने सांगतो, तसं आपला हा जो काही प्रॉब्लेम आहे हा पुरुषांनी मोकळेपणाने डॉक्टरांशी बोलला गेला पाहिजे आणि कृपया लपवलं नाही पाहिजे. कित्येक वेळा पुरुष ना त्यांचे रिपोर्ट देखील लपवतात, त्यांना त्यांचे रिपोर्ट माहिती असतात पण मुद्दाम लपवतात. हे करणं देखील चुकीचं आहे. अगदी बरोबर आहे. सध्याच्या काळात सगळ्याच डॉक्टर्सचं आमच्या ऑब्झर्वेशन असं आहे की मेल इन्फर्टिलिटी, एकूणच इन्फर्टिलिटीचं प्रमाण समाजात वाढतंय आणि त्यातही दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे स्त्रियांमध्ये काही घटक कारणीभूत आहेत आणि पुरुषांमधले काही घटक आहेत. तर स्पेसिफिकली पुरुषांमध्ये वंध्यत्व वाढण्याची कारणं काय आहेत सध्याच्या काळातली? आकडेवारी तशी वाढते का, असा तुमचा काही अनुभव आहे का? बरोबर आहे. हा प्रश्न मुळात खूप विस्तृत आहे. वेगवेगळी कारणं जी पुरुष वंध्यत्वाची समोर येत आहेत याच्यामध्ये पहिलं जे आत्ताचं मेन कारण येत आहे ना, तर याच्यामध्ये व्यसनाधीनता हे खूप मोठं कारण आहे. म्हणजे पुरुषांमधली जे तंबाखू खाणं असेल, स्मोकिंग असेल, सिगरेट असेल, या सगळ्याचा परिणाम साक्षात शुक्र धातूवर होतो. आयुर्वेदामध्ये सप्त धातू सांगितलेले, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. यातला हा जो शुक्र धातू आहे हा वंध्यत्वाशी रिलेट करणारा आहे आणि या शुक्राची उत्पत्ती रस धातूपासून आहे. आणि ही जी काही व्यसनं आहेत या व्यसनांचा थेट परिणाम तुमच्या शरीरातला रसधातू आणि त्यानंतरचा रक्तधातू दुष्ट करण्यावर होतो. आणि हे दोन प्रधान धातू दुष्ट झाले की उत्तरोत्तर सगळे धातू खराब होतात आणि मग शुक्र धातूच्या समस्या आपल्या समोर येतात. तर ही जी काही व्यसनाधीनता आहे याच्यामध्ये कित्येक वेळा पुरुष चैनी खातर या गोष्टी करतात, पण त्या चैनी खातर करताना ते सीमारेषा ओलांडून पुढे जातात आणि मग ते व्यसनी होतात. म्हणजे कधीतरी मित्रांबरोबर एक सिगरेटचा कश घेतला, एखादी माणिकचंद खाऊन बघितली, एखादा अल्कोहोलचा पेक घेतला, पण नंतर त्यात ते वाहवत जातात आणि त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात समाजामध्ये होतात. अगदी बरोबर. त्यामुळं हे जे काही दुष्परिणाम आहेत यातून वंध्यत्वाच्या समस्या मोठ्या प्रमाणात पुढे आहे. आणि बऱ्याच वेळा पुरुषांकडून याच्याविषयी असं सांगितलं जातं की नाही आम्हाला खूप स्ट्रेस आहे, मग आम्हाला हा स्ट्रेस रिलीज करण्यासाठी आम्ही, म्हणजे ज्यावेळेस पेशंटची मी हिस्ट्री घेतो त्यावेळेस अगदी क्वालिफाईड लोक पण हे उत्तर देतात
की सर म्हणे हा जो स्ट्रेस असतो तो रिलॅक्स करण्यासाठी आम्ही व्यसन करतो. पण ते जे काही असतं ते क्षणिक असतं. तेवढ्यापुरता काही तासांसाठी तुमचा स्ट्रेस कमी होतो, पण त्याचे होणारे म्हणजे दुष्परिणाम जे आहेत ते खूप दुर्गामी असतात. त्यामुळे स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला छंद आहे, व्यायाम आहे, चांगले मित्रांचे ग्रुप आहेत, हे तुम्ही करावं. त्यासाठी व्यसनांना जवळ करण्याचे काही अगदी कारण बरोबर. सध्या वाढत चाललेली व्यसनं आणि बदलत चाललेली जीवनशैली हे पुरुष वंध्यत्वामागचं महत्वाचं कारण आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. आता तुम्ही जे मगाशी म्हणल्या ना, त्याच्यामध्ये पुरुषांच्या बाबतीतलं अजून एक महत्वाचं जे कारण आढळतं ते म्हणजे स्ट्रेस. बरोबर. मुळात पुरुषांचं काय होतं, सगळ्या गोष्टी या अर्थकारणाशी निगडीत असतात. कारण पुरुष शेवटी त्याला चांगली मुलगी कधी मिळते, त्याचं घर आहे, बंगला आहे, जॉब चांगला आहे, म्हणजे सगळं, किंवा कुठलाही पुरुष यशस्वी झालाय हे त्याचे पॅरामीटर हे सगळे अर्थकारणाशीच लावले जातात. आणि त्यामुळं आर्थिक गोष्टींमध्ये किंवा अर्थकारणामध्ये पुढे जाण्यासाठी एक जी परफॉर्मन्स अँझायटी असते त्याचा खूप मोठा दुष्परिणाम पुरुषांवर होतो. आणि ही जी अँझायटी आहे, हा जो स्ट्रेस आहे, हे रिलीज करणारी आपल्याकडे जी व्यायाम, योगा, मेडिटेशन, छंद ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला जवळ न करता पुरुष व्यसनांना जवळ करतात. बरोबर. आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. आणि या दुष्टचक्रात अडकण्याचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे मला वाटतं. कारण सर म्हणतात तसं महत्वाकांक्षा खूप वाढल्यात, कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आणि त्याचा येणारा स्ट्रेस नकळत तुमच्या आरोग्यावर, मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही गोष्टींवर परिणाम करतो. रसधातूपासून सुरुवात होते आणि शुक्रधातूपर्यंत ती जाते आणि लक्षात येतं तोपर्यंत आधीच्या सगळ्या धातूंची दुष्टी झालेली असते. बरोबर. हे दुष्टचक्रातून निघण्यासाठी आयुर्वेद काही मार्गदर्शन करतो का? निश्चित करतं. अजून मगाच्या याच्यातलं फक्त एक मी श्रोत्यांसाठी एक गोष्ट ऍड करू इच्छितो की पुरुष वंध्यत्वाचे जे काही कारण आहेत त्यातलं अजून एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पुरुषांमधल्या लैंगिक समस्या, ज्याविषयी पुरुष ओपनली बोलत नाहीत. आणि खरं तर ते खूप महत्वाचं कारण आहे. कारण पुरुषांच्या ज्या काही लैंगिक समस्या आहेत या लैंगिक समस्यांमुळे त्यांना पण समाधान मिळत नाही आणि पार्टनरला पण समाधान मिळत नाही. खरं तर कित्येक वेळा बाकी सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात. ऑन पॅथॉलॉजिकल बॅकग्राऊंडवरती जर आपण त्या कपलचं इव्हॅल्युएशन केलं तर रिपोर्ट नॉर्मल असतात. पण हे शुक्र योनीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारी जी संभोगाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मात्र अनेक समस्या निर्माण होतात. आणि पुन्हा एकदा दुर्दैवाची गोष्ट आहे की यासाठी कित्येक वेळा पुरुष ऑथेंटिक डॉक्टरला न दाखवता ऑनलाईन ट्रीटमेंट रिकमेंड करतात. खूप ऑनलाईन मेडिसिन मागवणं, ते करणं, अशा गोष्टी करत राहतात आणि त्याच्यामध्ये त्यांची 100% फसवणूक होते. त्यामुळं श्रोत्यांना या पॉडकास्टच्या माध्यमातून माझं जाहीर आव्हान आहे की कुठल्याही समस्या लपवू नका. इतर जसे आजार आहेत तशी तुमची ही समस्या आहे आणि या समस्येमध्ये तुम्ही एकटे सफरर नाहीये, तुमची पार्टनर पण सफरर आहे. आपल्याकडे पुरुष सत्ताक आहे त्यामुळे स्त्री ओपनली बोलत नाही पण ती 100% त्याच्यामध्ये सफर होत असते. आणि हे जे काही आहे त्या ज्या लैंगिक समस्या आहे याचं फक्त वंध्यत्वापुरतं मर्यादित नाहीये, तर यातून कित्येक पुरुष सुसाइडल टेंडन्सी पर्यंत जातात. याच्यातून घटस्फोट होताना दिसतात. याच्यामधून स्त्री पुरुषांचं जे सहजीवन आहे ते डिस्टर्ब होतं. आज आपल्याकडे भारतामध्ये कामसूत्र सारखा ग्रंथ लिहिला गेलाय आणि जो जगामध्ये सेक्स बुक म्हणून ऑथेंटिक आहे. म्हणजे वात्स्यायनांनी एवढं मोठं काम भारतामध्ये करून ठेवलेलं आहे. आणि आपल्याकडे संसारामध्ये सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातलं समृद्ध कामजीवन ही एक गोष्ट आहे. म्हणजे 64 कला सांगितल्यात त्यामध्ये संभोग ही एक कला आहे आणि कुठलीही कला आपोआप येत नसते. त्यासाठी जाणीवपूर्वक तुम्हाला त्याच्यामध्ये तज्ज्ञ व्हावं लागतं. तर त्यामुळे पुरुषांनी या समस्या लपवू नयेत, स्वतःही सफर होऊ नये आणि आपल्या पार्टनरलाही सफर करू नये. आणि याच्यामध्ये जे या शास्त्रातले तज्ज्ञ आहेत त्यांची आणि त्यांचीच ट्रीटमेंट घ्यावी, अन्यथा तुमची फसगत होईल. चुकीची औषधं दिली जातात, त्याचे दुष्परिणाम होतात. कित्येक वेळा हे जे काही OTC प्रॉडक्ट सारख्या गोळ्या आहेत, विगोरा आहे, सुहाग्रा आहे, जे सिल्डेनाफिल सारखे मॉलिक्युल आहेत, ही लोक खातात. त्या मॉलिक्युलमध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे की कार्डियक ॲरिथमिया हा पहिला त्याचा साईड इफेक्ट आहे. आणि कित्येक वेळा युवकांचा या औषधांमुळे मृत्यू झाल्याचा आपण पाहतो. तर कृपया या गोष्टी लपवू नका, चुकीची मेडिकेशन घेऊ नका. तज्ज्ञांचा सल्ला तुम्ही त्याच्यामध्ये घेणं आवश्यक आहे. सोशल जो स्टिग्मा असतो त्यामुळे बरेचदा डॉक्टरांकडे न जाता, परिचयातल्या डॉक्टरांकडे न जाता लोक ज्या अशा भिंतीवर जाहिराती येतात ना सर, अशा वैदू लोकांकडे जातात आणि वैदू आयुर्वेदाच्या नावाखाली सुद्धा फसवणूक करतात. आम्ही हे वारंवार पाहतो की ज्याला आयुर्वेद म्हणतात लोक खरं म्हणजे अशा वैदूंकडे तो आयुर्वेद नसतो. त्यांना शरीरशास्त्राचं पुरेसं ज्ञान नसतं, अनुभव नसतो. सर म्हणतात तशी OTC मेडिसिन्स किंवा IQ माहिती वापरून असे वैदू ट्रीटमेंट करायला जातात. त्यातून 100% नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा हा सतसत विवेक आपल्यात असला पाहिजे. जसा इतर कुठला आजार आहे तसा हा आजार असू शकतो आणि तो लपवण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी कुठल्या अनोळखी व्यक्तीकडे जाऊन असे भोंदू उपचार घेण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले अनुभवी वैद्य उपलब्ध आहेत, डॉक्टर्स आहेत, तुमचे फॅमिली डॉक्टर्स आहेत.
त्यांच्याशी नक्की संपर्क साधला पाहिजे आणि मोकळेपणाने त्याविषयी बोललं पाहिजे. आता वळूया आयुर्वेदाकडे. आयुर्वेद या संदर्भात काय मार्गदर्शन करतो? खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की मुळात आयुर्वेद आहे ना, हे भारतीयांचं प्राचीन वैद्यक. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी आपण सगळेजण आयुर्वेद फॉलो करत होतो आणि खरं तर या आयुर्वेदामुळंच आपली प्रतिकारशक्ती उत्तम आहे. आणि म्हणून कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस भारतामध्ये कोविड आला त्यावेळेस जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलं होतं की जगामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू भारतामध्ये होणार आहेत, कारण ऑफकोर्स आपली लोकसंख्या जास्त आहे. पण भारतीयांच्या जीन्समध्ये आयुर्वेदामुळे जी प्रतिकारशक्ती आहे ती शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यावरून उत्तम असल्यामुळं अपेक्षेप्रमाणे डेथ झाल्या नाही. आणि या व्हायरसनी विकसित देशांमध्ये जो धुमाकूळ घातला त्या मानाने भारतातलं मॉर्टॅलिटी रेट खूप कमी होता. याचं केवळ आणि केवळ क्रेडिट हे आयुर्वेदाला जातं. तर मुळात आपलं हे प्राचीन वैद्यक आहे. बघा, हजारो वर्षापूर्वी हे शास्त्र लिहिलं गेलंय. मी एक श्लोक फक्त तुम्हाला सांगतो की किती प्रिसाईज आयुर्वेदामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन आहे. आयुर्वेदातला एक श्लोक आहे ज्या श्लोकामध्ये संपूर्ण वंध्यत्व कव्हर केलेलं आहे. म्हणजे कौतुक आहे की नाही की आज आधुनिक शास्त्रांनी शोधून काढले की वंध्यत्वाची कारणं काय काय आहेत आणि अजून त्यांच्या लिस्टमध्ये भर पडत चाललेली आहे. पण आयुर्वेदामध्ये जो श्लोक सांगितलाय त्यातल्या सगळ्या गोष्टी आज जशाच्या तशा सापडतात आणि वंध्यत्वातला एकही सेगमेंट असा नाही जो त्या श्लोकामध्ये हे नाही. तो जो श्लोक जो आहे त्याच्यामध्ये शुक्रस्य दोषात क्लैब्यम अहर्षणम रोगी वा क्लीबम अल्पायुर विरूपम वा प्रजायते न चास्य जायते गर्भः पतती प्रस्त्रवेत्यपि शुक्रम ही दुष्टम सापत्यम सदारम बाधते नरम. म्हणजे बघा, मगाशी मी जे म्हणलं की लैंगिक असमर्थता किंवा पुरुषांमधील लैंगिक समस्या, त्यानंतर आज आपण जे ऑटिझम बद्दल बोलतो, सीपी बद्दल बोलतो, जेनेटिकल डिसऑर्डर बद्दल, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये न चास्य जायते गर्भा पतती प्रस्त्रवेत्यपि म्हणजे गर्भपात होणं, अबॉर्शन होणं, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. नात्यामध्ये जर विवाह झालं तर विकृत गर्भ निर्माण होणं आणि शुक्र धातू जर दुष्ट झाला सदारम बाधते नरम. लार्ज स्केल. म्हणजे ज्यावेळेस मी स्वतः हा श्लोक वाचला त्यावेळेस मी म्हणजे आयुर्वेदाचा होतोच भक्त अजून प्रेमात पडलो की अरे, ज्या मॉडर्न सायन्सला आत्ता या गोष्टी म्हणजे मॉडर्न सायन्सने आता मान्य करायला सुरुवात केली की सेक्शुअल डिसऑर्डर इज वन ऑफ द कॉज ऑफ इन्फर्टिलिटी आणि आमचं शास्त्र सुरुवातच तिथून करतंय. ते तिथूनच म्हणतंय अहर्षणम क्लैब्यम अहर्षणम. म्हणजे किती थॉट प्रोसेस आहे. आणि ही जी थॉट प्रोसेस आहे हे आयुर्वेदाचं वेगळेपण आहे. मुळात आयुर्वेदामध्ये मगाशी मी तुम्हाला म्हणलं ना की सप्तधातूंची पुष्टी आणि उत्तम अग्नी याच्यावरती सगळा बेस आहे. म्हणजे समजा आयुर्वेद म्हणजे ही थॉट प्रोसेस कशी आहे यासाठी एक उदाहरण तुम्हाला देतो की एखादा पेशंट आमच्याकडे आलाय आणि त्याचा काउंट कमी आहे म्हणून आम्ही लगेच त्याला इमिजिएट काउंट वाढवणारी मेडिसिन देत नाही. बिंग ॲज अ आयुर्वेदिक क्लिजिशियन आम्ही त्याची प्रॉपर हिस्ट्री घेतो. त्याच्या त्रिदोषांमध्ये काय प्रॉब्लेम आहे, त्याचा अग्नी कसा आहे, यातले कोणते त्याचे धातू दुष्ट झालेत आणि त्याच्यावरती काम करतो. मी साधं उदाहरण देतो की सध्याच्या काळामध्ये IBSचे पेशंट खूप आहेत ज्याला आयुर्वेदानुसार ग्रहणी म्हटलं जातं. आणि असा डेटा समोर आलाय जी लोक इन्फर्टिलिटीमध्ये काम करतायत की मेजॉरिटी IBSचे पेशंटमध्ये काउंट सिग्निफिकंटली कमी आहे. मग आता हा जो IBSचा प्रॉब्लेम आहे हा आयुर्वेदानुसार अग्नीचा प्रॉब्लेम आहे. रोगा हा सर्वव्यापी मंदे अग्नो, इथूनच आयुर्वेद सुरू होतो. आयुर्वेदाची काय चिकित्सा जी आहे ज्याला इंटरनल मेडिसिन आम्ही म्हणतो त्यातला काय हा शब्द अग्नीशी रिलेटेड. बरोबर. मग त्या जर अग्नीवर तुम्ही काम केलं तरच शुक्रधातू तयार होणार आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे, गाय चांगली आहे, दूध चांगलं आहे, ऑफकोर्स तुम्हाला पुढचं दही, ताक, लोणी सगळं चांगलं मिळणार आहे, तूप चांगलं मिळणार. मग हा जो काही IBSचा प्रॉब्लेम असतो ज्यावेळेस आम्ही पेशंट डायग्नोज करतो, जरी तो आमच्याकडे काउंट कमी इन्फर्टिलिटीसाठी आलाय तरी माझं डायग्नोसिस मात्र ग्रहणी असतं. आणि मग ज्यावेळेस त्या ग्रहणीवरती IBS वरती आम्ही ट्रीटमेंट देतो त्याचा काउंट सिग्निफिकंट इम्प्रूव्ह होतो, त्याचा शुक्रक्षय भरून येतो आणि त्याचे सगळे पॅथॉलॉजिकल जे रिपोर्ट्स आहेत त्यातले चेंजेस आपल्याला लक्षात येतात आणि पेशंट कन्सीव्ह होतो. म्हणजे पेशंट जरी इन्फर्टिलिटीसाठी आलाय, ऑलिगोस्पर्मिया हा त्याचा प्रॉब्लेम आहे, पण माझं डायग्नोसिस मात्र ग्रहणी आहे. आणि आयुर्वेदाचं हे वैशिष्ट्य आहे. अगदी म्हणजे मूलगामी विचार हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्यच आहे. कुठल्याही एका रोगाचा शिक्का जरी आधुनिक शास्त्रांनी किंवा रिपोर्ट्सनी त्या पेशंटवर मारलेला असला तरी वैद्यांचं त्याविषयीचं निदान वेगळं असू शकतं. कारण दोषस्थिती कशी आहे, धातूंची स्थिती कशी आहे हे समजावून घेऊन नंतर जे उपचार केले जातात ते दीर्घकाळ परिणाम करणारे आणि मूलगामी असतात असा आम्हा सगळ्या वैद्यांचा अनुभव आहे. आणि सर म्हटले तसं आयुर्वेद प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सगळे वैद्य प्रयत्न करतोच आहोत. आयुर्वेदाचे जे सिद्धांत आहेत, सरांनी जसा आता एक श्लोक उद्धृत केला, तर असे सिद्धांत जसं आम्ही प्रॅक्टिस करतो तसा आमचा अभ्यास होतो, तसं याच्यातली गोडी आम्हाला कळत जाते आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो.
आयुर्वेदशास्त्रावरचा आपला कॉन्फिडन्स मला असं वाटतं की मधल्या काळात गुलामगिरीमध्ये राहिल्यामुळे भारत तो कॉन्फिडन्स कदाचित कमी झालाय आणि आता मात्र वेळ आहे की आपण पुन्हा आपल्या शास्त्रावरचा कॉन्फिडन्स वाढवायला पाहिजे, कारण ते इथल्या मातीतलं शास्त्र आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि हाच प्रयत्न आपण अशा पॉडकास्ट मधून करत असतो. आता आपण आयुर्वेदाची विचार प्रणाली समजून घेतली आहे. आयुर्वेदामध्ये वंध्यत्वावरचे उपचार किंवा त्यामध्ये पंचकर्माचा काही स्पेशल रोल असतो का, याच्यावर आपण बोलूया सर. निश्चितच. मुळातच आयुर्वेदामध्ये ना वंध्यत्वाचा खूप विस्तृत विचार केलेला आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की आयुर्वेदामध्ये या गोष्टी आहेत का वगैरे. सगळं आहे. आयुर्वेदामध्ये कॅन्सरवर चांगला विचार आहे, आयुर्वेदामध्ये हृदरोगावर चांगला विचार आहे, वंध्यत्वावर विचार आहे. तर आयुर्वेद जे आहे ना, या आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटचं वैशिष्ट्यच हे आहे की आयुर्वेद ह्या तुमच्या शरीरामधल्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याला ट्रीट करून ते उत्तम करतं. म्हणजे पुन्हा तेच आहे की रसधातू उत्तम करतं, तुमचा शुक्रधातू उत्तम होणार. या सगळ्या वंध्यत्वाच्या ज्या ट्रीटमेंट आहेत ना, या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की इट्स अ सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. वंध्यत्व हा मनोशारीरिक आजार आहे. त्यामुळे ह्या दोन्ही लेवलवर उपचार करताना तुमच्याकडे माध्यम पण तसंच, शत्रू जर आक्रमक आहे तर तुमची शस्त्र पण तशीच पॉवरफुल असायला हवी. आणि म्हणून आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये जो महत्वाची ट्रीटमेंट आहे दॅट इज पंचकर्म. आणि पंचकर्म इज कॉल्ड एज अ कोअर ट्रीटमेंट ऑफ आयुर्वेदा. ही जी पंचकर्म सांगितलेली आहेत, ह्या पंचकर्म ट्रीटमेंटचं वैशिष्ट्यच असं आहे की तुमच्या शरीरामध्ये खोलवर गेलेले जे दोष आहेत त्याला काढून टाकलं जातं. आणि जोपर्यंत खोलवर गेलेले दोष तुम्ही काढून टाकत नाही तोपर्यंत नवीन पेशींची निर्मिती तुमच्या शरीरामध्ये होणार नाही. आणि म्हणून पंचकर्म ही वंध्यत्वासारख्या समस्येवरती रामबाण उपाय ठरतात. या पंचकर्माच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट मी सगळ्यांना सांगू इच्छितो. बऱ्याच वेळा लोकांना ऑथेंटिक पंचकर्म काय आहे हे माहिती नसतं. लोक 5 स्टार हॉटेलचं पॅकेज बघतात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी खाली मेन्शन केलेलं असतं पंचकर्म फॅसिलिटी. आणि ज्यावेळेस आम्ही लोकांची हिस्ट्री घेतो त्यावेळेस तुमचं पंचकर्म झालंय का, लोक म्हणतात हो झाले. मग मी त्यांना डिटेलमध्ये विचारतो, ते सांगतात हो आम्ही स्पामध्ये गेलो होतो, 5 स्टार हॉटेलला आम्ही वेलनेस सेंटरमध्ये गेलो होतो, तिथे आम्ही स्टीम घेतली, मग नंतर आम्हाला होल बॉडी मसाज वगैरे झाला आणि झालं आमचं पंचकर्म. सॉरी टू से, आयुर्वेदामध्ये याला पंचकर्म म्हणत नाही. पंचकर्मातली स्नेहनस्वेदनासारखी जी काही उपकर्म आहे त्याचा हा एक छोटासा भाग आहे. सगळ्यात महत्वाचं, पंचकर्म ही खरंच इतकी सोपी ट्रीटमेंट नाहीये. म्हणजे कुणीही उठावं आणि पंचकर्म करावं इतकं पंचकर्म सोपं नाही. पंचकर्म हे दुधारी शस्त्र आहे. जर तुम्ही प्रॉपरली वापरलं तर त्याचे रिझल्टच येणार, अमृतासारखंच काम होणार. पण ते चुकीच्या व्यक्तीने वापरलं तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला सहन करावे लागणार. त्यामुळं सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की कुठलीही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेताना तुम्ही त्या शास्त्रातली ती व्यक्ती तज्ज्ञ आहे का हे पडताळून पहा. त्याची अख्खी कुंडली काढा. तो कधीपासून काम करतोय, तो ऑथेंटिक आहे का, त्याची डिग्री आहे का. डिग्री आहे का हा शब्द मी यासाठी वापरतो की दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये भोंदू लोकांच्या हातात आयुर्वेद गेलेला आहे. म्हणजे कुणी पण उठतं ज्याचा आयुर्वेदाशी काही संबंध नाही, तो आपला काही पण सांगतो, लोक पण ते वेड्यासारखं फॉलो करतात. लोक फॉलो करतात याला लोक दोषी आहेत, कारण लोकांना फुकट ते पौष्टिक हे जास्त हवं असतं. लोकांना वाटतं काय एखाद्या युट्यूबवरती आपल्याला ऐकायला मिळालं, कुठे पैसे द्यायचे. पण ते हा विचार करत नाही की समोरच्याने सांगितलेली माहिती ही जर चुकीची असेल तर त्या सांगणाऱ्याला फरक पडत नाहीये, त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागणार. त्यामुळे ही जी काही व्हॉट्सअप इंडस्ट्री आहे, व्हॉट्सअप कन्सल्टेशन आहे, याच्यावरती विश्वास ठेवू नका. मी पण हे खूपदा सांगत असते सर की पंचकर्म हे आजकाल खूप काय म्हणायचं त्याला मार्केटिंग कॉइन झालेलं आहे की कोणीही उठून हा शब्द वापरतो. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे जर पंचकर्माचं ज्ञान नसेल तर ज्याप्रमाणे फळातनं रस काढताना त्या फळाचंही नुकसान होतं आणि रसही निघत नाही, त्याप्रमाणे जर अयोग्य व्यक्तीने पंचकर्म केलं तर तुमचे दोष निघणार नाहीत आणि शरीराचं नुकसान होणार आहे. त्यामुळे आपलं आरोग्य कोणाच्या हातात तुम्ही देताय याचा नक्की विचार करा. 7 दिवसात पंचकर्म, 5 दिवसात पंचकर्म, संपूर्ण पंचकर्मचं पॅकेज असं काहीही नसतं. प्रत्येकाची दोषस्थिती वेगळी असते आणि हा खूप सूक्ष्म विचार आहे, खूप कॉम्प्लेक्स विचार आहे. त्यामुळे योग्य व्यक्तीच्या हातात तुमचं आरोग्य द्यायला हवं आणि हा निर्णय शेवटी आपापला घ्यायचा आहे. ती जबाबदारी शेवटी आपलीच असते. आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही पंचकर्म केलं, आयुर्वेदिक उपचार घेतले ना, त्याचे इमिजिएट रिझल्ट जाणवतात. बऱ्याच वेळा आपल्या समाजामध्ये हा एक गैरसमज आहे की आयुर्वेदाने उशिरा गुण येतो. हे खोटं आहे. आज कोविडमध्ये पण लोकांनी अनुभवलंय की आयसीयू मधले पेशंट ज्यांचे SpO2 ड्रॉप होत होते, काही तासामध्ये लोकांचे SpO2 नॉर्मल लेव्हलला आलेले आहेत. व्हेंटिवरचे जे पेशंट होते ते नॉर्मल झाले. त्यामुळे आयुर्वेदाने गुण उशिरा येतो हा गैरसमज होता. जर आयुर्वेद तज्ज्ञ चांगला असेल, त्याचं डायग्नोसिस चांगलं असेल आणि त्याच्याकडे उत्तम दर्जाची जर औषधं असतील तर काही तासांपासून काही दिवसांपर्यंत अप्रतिम रिझल्ट तुम्हाला येतो. फक्त तुम्ही त्या व्यक्तीची योग्य निवड करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. मग अशी जो पंचकर्माचा विषय झाला त्या अनुषंगाने अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की या पंचकर्मातली पुरुष उत्तर बस्ती
हे एक वंध्यत्वामधली खूप महत्वाची चिकित्सा आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये खरंच ज्या काही सुंदर ट्रीटमेंट सांगितलेल्या आहे त्यात पुरुष उत्तरबस्ती ही एक ट्रीटमेंट आहे. आणि या ट्रीटमेंटचे वंध्यत्वावरचे जे रिझल्ट आहेत ते खूप फास्ट आहेत. खूप सुंदर रिझल्ट आपल्याला या ट्रीटमेंटने मिळतात. पण पुन्हा एकदा तेच आहे की जे लोक तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे जाऊन जर तुम्ही पुरुष उत्तरबस्तीची ट्रीटमेंट घेतली तर अगदी ऑलिगोस्पर्मिया, ॲस्टेनोस्पर्मिया, मॉर्फोलॉजिकल डिफेक्ट असे जे काही मेजर प्रॉब्लेम आहेत, तीव्र शुक्रक्षय वगैरे, याच्यावरती खूप छान रिझल्ट आपल्याला मिळतात. नॉट ओन्ली इन्फर्टिलिटी, युरेथ्रल स्ट्रिक्चर असेल, प्रोस्टॅटोमेगॅली असेल, वारंवार होणारे युटीआय असतील, ऑटोनिक ब्लॅडर असेल, युरिनरी इनकॉन्टिनन्स असेल, अशा खूपशा गोष्टींवरती पंचकर्मातली उत्तरबस्ती ही प्रभावी ट्रीटमेंट आहे आणि तिचे इमिजिएट रिझल्ट जाणवतात आपल्याला. अरे वा, खूप छान माहिती सांगितली सरांनी. म्हणजे पंचकर्मामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस असतात. जसं मगाशी उल्लेख केला, स्नेहन स्वेदन ही पूर्वकर्म आहेत, महत्वाची 5 पंचकर्म आहेत आणि त्या बस्तीच्या अंतर्गत उत्तरबस्ती हा एक प्रकार आहे जो स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये केला जातो. आणि विशेष करून जे नाभीच्या खालचे ओटीपोटाच्या भागातले रोग आहेत त्यावर उत्तरबस्तीचा खूप छान प्रभाव दिसतो. विशेषतः जे शुक्र संबंधित रोग आहेत, मूत्राशया संदर्भातले जे व्याधी आहेत त्यामध्ये उत्तरबस्ती खूप छान रिझल्ट देणारा एक प्रकार आहे. आता सर मगाशी आपण बोलताना ताणतणावांविषयी बोललो. सध्या मला असं वाटतं की सगळ्यांचेच ताणतणाव जास्त आहेत. आपल्याकडे पण तुमच्याकडे आयटी फील्ड मधले लोक येत असतील बघा की आयटी मध्ये स्ट्रेस खूप आहे, कामाचे तास जास्त आहेत, बैठी जीवनशैली आहे आणि एकूणच आयटी कल्चरच एक वेगळं आहे, त्यांची जीवनशैलीच पूर्ण वेगळी आहे. आणि माझं असं ऑब्झर्वेशन आहे की आयटी फील्ड मध्ये वाढती इन्फर्टिलिटी खूप जास्त प्रमाणात आहे. अगदी बरोबर. तर अशा वेळी ज्यांची जीवनशैली बैठी आहे किंवा ज्यांचं अनियमित जीवनशैली आहे आणि शिवाय स्ट्रेस खूप आहे, अशा लोकांना आपण काय ट्रीटमेंट किंवा काय सल्ला देऊ शकतो? सगळ्यात सोपा आणि महत्वाचा सल्ला आहे ज्यासाठी तुम्हाला 1 रुपया पण खर्च करायचा नाहीये. तो सल्ला आहे व्यायाम करा. तुम्ही व्यायाम करा. तुम्ही गुगल करा. गुगल केल्यानंतर तुम्ही त्याच्यात गुगल करा की स्ट्रेस बस्टर मधले सगळ्यात मोठे फॅक्टर कोणते. 1 नंबरला व्यायाम, एक्सरसाइज, नावच येतं स्ट्रेस बस्टर. अशी एकही व्यक्ती आढळणार नाही की ज्यांनी प्रामाणिकपणे व्यायाम केला आणि तो म्हणला व्यायाम केल्यानंतर मला डिप्रेशन आलं. शक्यच नाही असं होणं. का शक्य नाही सांगतो, कारण ज्यावेळेस तुम्ही व्यायाम करता त्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये एंडॉर्फिन नावाचं हॅपी हॉर्मोन तयार होतं. नावच किती सुंदर, इट्स अ हॅपी हॉर्मोन. सेकंड नेम ऑफ एंडॉर्फिन इज एनर्जेसिक हॉर्मोन. म्हणजे तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या वेदना दूर करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे, असा जर स्राव तुमच्या शरीरामध्ये निर्माण होत असेल तर का तुम्हाला उच्चतम आनंदाची स्थिती येणार नाही? जो सच्चिदानंद तुम्हाला मिळवायचा आहे तो व्यायामानंतर पण तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. आपण सगळेजण भारतीय लोक जे आहोत ना, 1 नंबरचे आळशी आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना देतो की आपण जगामध्ये डायबिटीसच्या बाबतीत 1 नंबरला आहोत. आणि दुसरा डिसीज जो भारतातला आहे दॅट इज सायकोलॉजिकल प्रॉब्लेम, सायकिक डिसऑर्डर. याच्याविषयी बोललं जात नाही, पण तुम्ही कुठल्याही मानसोपचार तज्ञाच्या ओपीडीत गेले तर 100च्या खाली तो पेशंट बघत नाही. इतका तो मेजर प्रॉब्लेम आहे. त्यामुळे डायबिटीसला दूर ठेवायचा असेल, जर आपल्याला भविष्यामध्ये मानसिक विकारांपासून दूर राहायचं असेल तर व्यायाम करण्याशिवाय पर्याय नाही. आणि एक सोपा व्यायाम या निमित्ताने सगळ्यांना सांगतो, जिना चढ उतार करणं हा अतिशय प्रभावी व्यायाम आहे. मगाशी मी म्हटलं तसं की आयुर्वेदामध्ये आयुर्वेदाची संकल्पनाच अग्नीपासून सुरू होते. त्यामुळे जर तुम्ही व्यायाम व्यवस्थित केला तर तुमचा अग्नी उत्तम होतो आणि तुमचा अग्नी जर उत्तम असेल तर तुम्हाला दीर्घायुष्य होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, कुणीच रोखू शकत नाही. अगदी बरोबर आहे. किती सोपा आणि साधा उपाय आहे. फक्त त्याच्यावर अंमलबजावणी करणं आणि ते सातत्यानं तो निर्धार टिकवून ठेवणं महत्वाचं असतं. जे युट्यूब पाहतात, सोशल मीडिया पाहतात, त्या सगळ्यांना माहिती आहे की व्यायाम किती महत्वाचा आहे, पण ती IQ माहिती असते. जोपर्यंत आपण त्याच्यावर अंमलबजावणी करत नाही, प्रत्यक्ष कृती करत नाही, तोपर्यंत अशा माहितीचा काही उपयोग नसतो. म्हणून मी माझ्या पेशंट्सना नेहमी सांगत असते की वेळ नाही ही सबब सांगू नका. जर तुम्हाला आरोग्य चांगलं हवं असेल तर व्यायामासाठी वेळ काढलाच पाहिजे. आणि अगदी कमी वेळात होणारे काही सोपे व्यायाम प्रकार असतात ते तुम्ही करू शकता. त्यासाठी वेगळा वेळ किंवा वेगळी जागा सुद्धा लागत नाही. जसं सरांनी सांगितलं की जिना चढ उतार करा. मी माझ्या पेशंटना सांगत असते की सूर्यनमस्कार करा. 15 मिनिटात तुम्ही 25 सूर्यनमस्कार करा. इतका सुंदर व्यायाम होईल. आणि विशेषतः आपण आज ज्या विषयावर बोलतो आहोत, वंध्यत्व या विषयावर, मला असं वाटतं की पोटाचा किंवा सर्वांग सुंदर व्यायाम आहे सूर्यनमस्कार. आणि त्याचे रिझल्ट तुम्ही 1-2-3 महिने सूर्यनमस्कार करून बघा. फक्त सातत्याने करा, जिद्दीने करा आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या अग्नीवर जाणवतील, तुमच्या शुक्र धातूपर्यंत त्याचे रिझल्ट जाणवतील. एवढी ताकद या व्यायामामध्ये आहे. फक्त ते करणं आणि सातत्यानं करणं खूप महत्वाचं आहे. मनावर आणि शरीरावर दोन्हीचं काम करण्याचं काम सूर्यनमस्कार करतात. आणि सगळ्यात महत्वाचं, सूर्यनमस्कार करण्यासाठी तुम्हाला कुणाला पैसे द्यावे लागत नाही. स्वतःच्या बेडरूम मध्ये, अगदी हॉलमध्ये पण तुम्ही ही गोष्ट करू शकता. त्यामुळे कुठल्याही सीझन मध्ये मला बाहेर पडायचा कंटाळा आला, आज वेळच नव्हता, असं सांगण्याचं काहीच कारण नाही. सकाळी करू शकता, संध्याकाळी पण करू शकता.
तर या सगळ्या गोष्टी आजार झाल्यानंतर फक्त महत्वाच्या नाहीत, तर होऊ नयेत म्हणून पण महत्वाच्या आहेत. कारण आयुर्वेदाचं पहिला जो उद्देश आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजे फक्त ज्यांना समस्या आहे वंध्यत्वाची त्यांनीच हे उपचार करावेत, त्यांनीच हे उपक्रम करावेत असं अजिबात नाही. तर ज्यांना या समस्या होऊ नयेत असं वाटतंय, शुक्रधातू चांगला राहावा, प्रजनन शक्ती चांगली राहावी, बल चांगलं राहावं, वीर्य चांगलं राहावं असं वाटतं, अशा सगळ्या स्वस्थ व्यक्तींनी सुद्धा करण्याचे हे उपक्रम आहेत. आणि मग अशासाठी योग्य काळजी पण घ्यायला हवी. ती कुठल्या वयापासून घ्यायला हवी? प्रतिबंधात्मक जी काळजी म्हणतो आपण, स्वस्थ राहण्यासाठीची, उत्तम होण्यासाठीची, ती कधीपासून घ्यायला हवी आणि काय घ्यायला हवी? खरं तर वंध्यत्वाचा जर विचार केला ना, म्हणजे ज्यावेळेस आमच्याकडे वंध्यत्वाचा रुग्ण येतो त्यावेळेस त्याची आम्ही हिस्ट्री घेतो आणि ती हिस्ट्री घेताना आम्ही त्याच्या शालेय जीवनापर्यंत जातो. बरं. कारण किशोरवयीन अवस्था जी आहे ना, त्या अवस्थेमध्ये शुक्र धातू हा प्राबल्याने तयार होत असतो. आणि ह्या किशोरवयीन अवस्थेमध्ये मुलांच्या शरीरामध्ये विशिष्ट हॉर्मोन्समुळे शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. ते बाय डिफॉल्ट होत असतात. त्यातले काही बदल हे सकारात्मक आहेत, काही बदल नकारात्मक आहे. नकारात्मक बदल समजून घेणं, त्याच्यावर काम करणं आणि सकारात्मक बदलांची वृद्धी करणं, हे जर आपण त्या अवस्थेपासून करू शकलो तर डेफिनेटली वंध्यत्वाचा प्रॉब्लेम निर्माण होणार नाही. आणि हे ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्यावेळेस वयात येताना या कार्यक्रमाची पूर्ण डिझाईन मी केलं. आणि आज ही जी लेक्चर्स आहेत, आज लाखो विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही या माध्यमातून पोहोचलेलो आहोत. वयात येताना हेच ते आमच्या कार्यक्रमाचं टायटल आहे. तर ही जी किशोरवयीन अवस्था आहे ना, या किशोरवयीन अवस्थेमध्ये मुलांमध्ये एक वाईट सवय लागायला लागते, ती म्हणजे मास्टरबेशन. अनफॉर्च्युनेटली आताची जी मुलं आहेत त्यांच्या हातामध्ये स्मार्ट फोन आलेले आहेत. आणि खरं तर हे स्मार्टफोन, यातला स्मार्ट हा शब्द खूप चांगला आहे. म्हणजे त्यांनी त्याचा चांगला अर्थ घेतला तर त्यांचं करिअर आणि त्यांचं आयुष्य खरं स्मार्ट होणार आहे. पण दुर्दैवाने याच्यावरती ही मुलं जे पॉर्न पाहतात, यातून या मुलांमध्ये मास्टरबेशनची टेंडन्सी वाढते, त्यातून त्यांच्या लैंगिक समस्या निर्माण होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं शुक्रक्षयासारखी गंभीर समस्या निर्माण होऊन तो मुलगा भविष्यामध्ये माझ्यासमोर वंध्यत्वाचा पेशंट म्हणून येतो. त्यामुळं किशोरवयीन अवस्थेमध्ये मुलांसाठी अशा पद्धतीच्या प्रोग्रामचं आयोजन करणं ही काळाची गरज आहे. मुलींना याविषयी काही ना काही स्वरूपामध्ये माहिती दिली जाते, पण मुलांना मात्र ही दिली जात नाही. तर अशा पद्धतीची व्याख्यानं उपलब्ध असतात, ती व्याख्यानं मुलांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सध्या कॉलेजचा जो ग्रुप आहे यांना व्यसनं जी लागतात ती त्यातून लागतात. खरं तर हस्तमैथून असेल किंवा व्यसनं असतील, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या पिअर प्रेशरमधून होत असतात. कुठल्याही मुलाला त्याचे वडील किंवा भाऊ व्यसन नाही लावत. व्यसन कोण लावतं? तर मित्र लावतात. त्यामुळं तुम्हाला ओव्हरऑलच तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही चांगले मित्र निवडा. म्हणजे महात्मा गांधीजींचं एक फेमस वाक्य आहे की भविष्यामध्ये तुम्ही कसे होणार आहात, किती यशस्वी होणार आहात, हे दोन गोष्टींवर अवलंबून आहे. पहिली गोष्ट तुम्ही कुणाबरोबर राहता आणि दुसरी तुम्ही काय वाचता. म्हणजे आंबेडकरांनी पण जे सांगितलंय, वाचाल तर वाचाल, त्याच्या मागचं कारणच हे आहे की तुमचा पंचकोशात्मक विकास जर तुम्हाला साधायचा असेल तर उत्तम वाचन गरजेचं आहे आणि उत्तम संगती तुम्हाला गरजेची आहे. त्यामुळे तुम्ही चांगले मित्र निवडा, व्यसनांपासून स्वतःला लांब ठेवा. ज्या काही वाईट सवयी लागतात त्या वाईट सवयी तुम्हाला लागणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. हे जे सरांनी आता सांगितलेत मुद्दे, ते मला वाटतं आयुर्वेदाचे जे त्रिस्तंभ आहेत त्यातला विहार हा मुद्दा झाला. म्हणजे नियमितपणे व्यायाम करणं, योग्य संगत निवडणं, व्यसनांपासून दूर राहणं. तसंच मला वाटतं आपला एक मुद्दा महत्वाचा आहे की आहार कसा असावा, जो शुक्रधातूचं संरक्षण करेल किंवा वंध्यत्वापासून दूर ठेवेल, अशा आहाराविषयी पण आपण बोलूया. निश्चितच. आहाराच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर ना मी पुन्हा अग्नीकडे जातो की तुम्ही आहार काय घेताय यापेक्षा तुम्ही काय पचवताय हे खूप महत्वाचं. तुम्ही जर WHO वेबसाईटवर गेल्या आणि जर चेक केलं ना तर व्हॉट इज हेल्थ, तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्याचा अग्नी उत्तम आहे त्याची हेल्थ चांगली असते. म्हणजे आयुर्वेद या बाबतीत किती ग्रेट आहे बघा. आयुर्वेदामध्ये स्वस्थ व्यक्तीची व्याख्या सांगितलेली आहे. समदोषः समअग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इत्ते अभिधीयते. म्हणजे ज्याचं मन आणि आत्मा आणि शरीर हे सगळं स्वस्थ आहे त्याला हेल्दी म्हटलेलं आहे. आणि हे सगळं सुरू होतं अग्नीपासून. मी साधं उदाहरण घेऊया की मी एखाद्या पेशंटला सांगितलं की तू ड्रायफ्रूटचे लाडू खात जा, आणि समजा त्याचा जर अग्नीच व्यवस्थित नसेल, तो जर गृहिणीचा पेशंट असेल, तर एवढे महागाचे ड्रायफ्रूट आहेत त्याचा काही उपयोग होणार नाहीये. त्याला ते ज्याला साधी भाकरी पचवण्याची क्षमता त्याच्यामध्ये नाहीये, तो एवढं हेवी ड्रायफ्रूट कसं पचवू शकेल? मग ते ड्रायफ्रूट पण मला वाटते तसंच निघून जाणार आहे. इट्स अ वेस्ट ऑफ मनी आणि शरीराचं पण त्यातून नुकसान होणार आहे. त्यामुळं आहाराकडे बऱ्याच वेळा आपण आहाराकडे येतो ना, त्यावेळेस अग्नीकडे मला वाटतं बोलणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून रोगाः सर्वे अपि मंदग्नी, आयुर्वेद पुन्हा पुन्हा तेच सांगतो. अग्नी उत्तम असेल तर चांगलं. साधं आपण बघूया की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मुंबईमधली 30% जनता ही रोज संध्याकाळी वडापाववर जगते. हे मी नाही सांगत आहे, गुगल करा तुम्ही.
मग ह्या 30% लोकांना सगळ्यांना अल्सर होत आहेत का? यांना पायल्सचे प्रॉब्लेम होत आहेत का? नाही होत आहेत. कारण का? तर तो आतमध्ये जी आग पडलेली आहे त्याच्यामध्ये तो वडापाव सगळं ते खाक करून टाकतात. ते इतकं खाक करून टाकतात की दुष्परिणाम होण्यासाठी काही रेसिड्यू शिल्लक राहत. म्हणजे पुन्हा हे सांगण्याचा उद्देश आहे की पहिले अग्नीवर काम करा, अग्नीवर काम करण्यासाठी व्यायाम करा आणि मग तुम्ही आहार घ्या. आज ग्रामीण भागातल्या लोकांचं आरोग्य अतिशय उत्तम आहे. आजही त्यांचे लिपिड्स नॉर्मल आहे. अजूनही ते कार्डियक डिसऑर्डर पासून काय पौष्टिक खातात ते मॅडम. त्यांना कुठलं डायटिशियन माहिती आहे, त्यांना काय ड्रायफ्रूट माहिती आहे, काय साधं भाजी भाकरी खातात. मग त्यांचं आरोग्य का चांगलं आहे? तर त्यांचं आरोग्यामध्ये पोषक घटक ते किती खातात त्यापेक्षा जे खातात ते अंगी लागतं, ते पचवतात, हे जास्त महत्वाचं. आणि ज्याचा अग्नी चांगला होईल मग निश्चितच त्यांनी ड्रायफ्रूटचा लाडू जो आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि तुम्हाला जर सप्तधातू व्यवस्थित ठेवायचे असतील तर आयुर्वेदाने एक नित्य रसायन सांगितलेलं आहे, ते म्हणजे गोघृतपान. गाईचं तूप हे तुम्ही घेणं खूप महत्वाचं आहे. पण ते कसं घ्यायचं आहे? ते जेवताना घ्यायचं आहे का? ते पुरणपोळीवर खायचं आहे का? बिलकुल नाही. रसायन म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना मी एक सोपा उपाय सांगतो की तुम्ही सगळेजण नाश्ता बंद करून टाका आणि नाश्त्याच्या ऐवजी आपल्याला 8-8:30ला जी भूक लागते त्यावेळेस अर्धा कप दूध गाईचं आणि 20 ml गाईचं तूप. 20 ml का? तर आज एवढे वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की जो एक साधारणतः ॲडल्ट असतो त्याला 20 mlचं तूप सफिशियंट होतं. आणि ते 20 mlचं तूप 9 वाजता जर घेतलं तर 2 तासात ते पचतं. तुपाचं महत्त्व किती आहे बघा. आपण कुठलंही होम हवन करतो त्यावेळेस आपल्याला गुरुजी सांगतात की तुम्ही तुपाची आहुती द्या. तुपाची आहुती दिल्यानंतर तिथला तो अग्नी प्रज्वलित होतो, तिथे धूर नाही निर्माण होत. म्हणजे इतकं उत्तम प्रकारचं अग्निसंदूषण तुपामुळे होतं. आणि आपण जेवताना काय म्हणतो? उदरभरण नो हे जाणी जे यज्ञकर्म. मग या यज्ञकर्मामध्ये जर सकाळी 9 वाजता तुम्ही तुपाची आहुती दिली तर ते तूप अंगी लागतं. 2 तासानंतर उत्तम अग्निसंदूषण होतं, जाठर अग्नी प्रदीपित होतो आणि तुम्हाला चांगली भूक लागते. पुन्हा एकदा विषय निघालाय म्हणून सांगतो की बऱ्याच जणांना असं वाटतं की तुपाने लिपिड प्रोफाईल वाढतात. जर तुम्ही तूप उत्तम प्रकारे पचवू शकले तर तुमचे लिपिड्स वाढत नाही. आणि ह्या पॉडकास्ट नंतर तुम्ही सगळेजण एक प्रयोग करा, तुमचं लिपिड प्रोफाईल करा. त्यानंतर आता मी सांगितलं त्या पद्धतीने घृतपान करा 20 ml सकाळी 9 वाजता फक्त. आणि पुन्हा लिपिडचे रिपोर्ट करा. तुमच्या असं लक्षात येईल की जर गाईचं तूप चांगलं असेल, भारतीय पद्धतीने म्हणजे विरजन लावून जर तूप बनवलेलं असेल तर त्यातून तुमचं HDL नावाचं कोलेस्ट्रॉल वाढतं आणि ट्रायग्लिसराईड सारखं जे घातक कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होतं. हे प्रयोग तुम्ही करा, हे रिपोर्ट्स तुम्ही करा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की आयुर्वेद किती ग्रेट आहे. आणि असं जर तूप खाऊन सगळ्यांना लिपिड वाढले असते, सगळ्यांना हार्ट अटॅक आले असते तर आज जैन कम्युनिटी असेल, मारवाडी कम्युनिटी ज्यांच्यामध्ये तुपाचा एवढा मोठा हे सगळे संपले असते ना. सगळ्यांना सरसकट हार्ट अटॅक आले असते. आज राजस्थान सारख्या भागामध्ये किती मोठ्या प्रमाणात गाईचं तूप वापरलं जातं. पण म्हणून काही सगळे कार्डियक डिसऑर्डरने गेलेले नाही. कधी कधी काय होतं, चुकीच्या दुसऱ्या शास्त्रांचा पगडा आपल्यावर असतो आणि आपण आपली बुद्धी गहाण ठेवतो आणि म्हणून आपलं जे चांगलं असतं ते सोडून देतो. पण आपल्याला त्याचा एक बागुल बुवा किंवा एक ब्रेनवॉश झालेला आहे बघा बऱ्याच जणांचा. आम्ही बऱ्याच जणांना वैद्य सगळेजण सांगतात की आम्ही औषधी घृत देतो किंवा शुद्ध तूप घ्यायला सांगतो, कारण ते औषधासारखं काम करतं आणि त्याच्या मागचं लॉजिक आहे, जो सूक्ष्म विचार आहे, तो आम्ही अभ्यासातून संपादन केलेला एक विचार असतो, तो पोहोचवण्यासाठी हा सल्ला दिला जातो. पण बरेचदा पेशंट्सच्या मनात एक बागुलबुवा असतो की आणि माझं ट्रायग्लिसराईड्स वाढतील, सोशल मीडियामुळे अवेअरनेस चुकीचा पण आहे काही काही, आणि मग मला हार्ट डिसीज होईल, हे होईल ते होईल. तर हा बागुलबुवा दूर करायला पाहिजे आणि त्यासाठी अग्नी म्हणजे तुमची पचनशक्ती कशी आहे आणि तुम्हाला आवश्यकता कशाची आहे याचा विचार केला पाहिजे. शुक्रधातू हा सौम्य आहे आयुर्वेदानुसार आणि सौम्य गोष्टींनी त्याचं पोषण होतं. म्हणून मला याच्यामध्ये एक जोडावं असं वाटतं की जी व्यसनं आहेत कुठलीही, ते अगदी खूप अतिरेकी प्रमाणात चहा असू दे, खूप कॉफी असू दे, खूप तिखट गोष्टी आहेत, खूप मसालेदार, खूप तळलेले पदार्थ आहेत आणि तंबाखू सारखी जी व्यसनं आहेत किंवा अल्कोहोल आहे, हे सगळे तीक्ष्ण गोष्टी आहेत आणि त्या सौम्य धातूंचं शरीरातल्या नुकसान करतात. रस, रक्त, त्वचा, केस, डोळे आणि शुक्र हे सगळे सौम्य घटक आहेत आणि त्यांचं नुकसान अशा तीक्ष्ण गोष्टींमुळे होतं. म्हणून या गोष्टी अपथ्य मानाव्यात. आणि सरांनी जसं सांगितलं की दूध आहे, शुद्ध तूप आहे, हे जीवनीय आहे आयुर्वेदानुसार, मधुर रसाचं आहे, बृहण करणारं आहे, वीर्यवर्धक आहे, बलवर्धक आहे. तर अशा सौम्य गोष्टींचा समावेश आपल्या अग्नीचा विचार करून जर केला तर सगळ्या शरीर घटकांचं उत्तम पोषण व्हायला मदत होते. आणि हा आपण आहाराविषयीचा एक आपण नरेशन याच्यातून आपण मिळवू शकतो. निश्चित. पुढचा प्रश्न आता विहारामधला एक महत्वाचा की जागरणाची एक सवय आजकाल खूप ग्लॅमराईज होते. बरोबर. म्हणजे जागरण करणं म्हणजे कूल, रात्री 12-1ला झोपलं म्हणजे कूल, सकाळी 8 वाजता उठणं कूल. तर याचा वंध्यत्वामध्ये डायरेक्ट काही रोल आहे का? तसं तुमचं काही ऑब्झर्वेशन आहे? निश्चित आहे. आता तुम्ही म्हणलं तसं शुक्र नाजूक आहे. शुक्राविषयी आयुर्वेदात काय म्हणलंय? शुक्रम सौम्यम
आणि आर्तवम आग्नेयम. बरोबर. मुळात शुक्र सौम्य आहे आणि जागरणामुळे काय होतं, तर जागरणामुळे पित्त प्रकोप होतो. तुमच्या शरीरातला हा जो पित्त दोष आहे हा प्रकोपित होतो. पित्त प्रकोपित झालं की रक्तधातू दुष्ट होतो आणि मगाशी मी म्हणलं तसं रसरक्त मांसमेद ही जी सिरीज आहे यातलं मधलं कुणी दुष्ट झालं की उत्तरोत्तर धातू दुष्ट होत जातात. त्यामुळे जागरण झालं की तुम्हाला आम्लपित्तासारखा आजार होऊ शकतो. जागरणातून तुम्हाला ग्रहणीसारखा आजार होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी चिडचिड होते. जागरणाचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम तुमच्या रोजच्या मनोह स्रोतसाचं जे कार्य आहे त्याच्यावरती होतं. कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्याला 7 तासाची झोप ही खूप आवश्यक आहे आणि ही 7 तासाची झोप तुम्ही रात्री 12 नंतर कंटिन्यू करणं हे महत्त्वाचं नाही आहे. रात्री 10:30-11 पर्यंत तुम्ही जे झोपता ती आपल्याला झोप खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे जागरणामुळं साक्षात पित्तदृष्टी रक्तदृष्टी होते आणि त्यातून ऑब्व्हियसली शुक्रदृष्टी होते आणि त्याचे दुष्परिणाम जाणवतात. म्हणजे कित्येक वेळा असं असतं की पेशंटचं ज्यावेळेस आम्ही सॅम्पल घेतो, ज्यावेळेस पेशंट येतो त्यावेळेस आपण सिमेन अनालिसिस करतो, त्यावेळेस 3 दिवसाचा ॲब्स्टिनन्स असतो. तर त्यावेळेस मी जाणीवपूर्वक पेशंटला विचारतो की दादा त्या काळात तुझी नाईट शिफ्ट नाही ना? जर नाईट शिफ्ट असेल तर त्यावेळेस आम्ही त्याचं सॅम्पल घेत नाही. कारण अनुभवातून असं लक्षात आलंय की नाईट शिफ्ट नंतर त्याचा रिपोर्ट खराब येतो. कारण जागरण होतं. नाईट शिफ्ट ही पोटा पाण्यासाठी उदरनिर्वाहासाठी नाईलाजास्तव करायला, खरं तर नाईट शिफ्ट ही इंडिकेटेडच नाहीये. पण नाईलाज म्हणून करावी लागत असेल तर त्याचं पण आपण त्यांना प्रेक्षकांना काही सोल्युशन द्यायला हवं. कारण नाईलाज असेल, नाईट शिफ्ट करावीच लागत असेल तर मग जे होणारं नुकसान आहे विशेषतः वंध्यत्वाच्या बाबतीत ते भरून काढण्यासाठी काही उपाय करता येतील का? खूप छान प्रश्न, एकदम सोपा उपाय. नाईट शिफ्ट करून ज्यावेळेस तुम्ही घरी येता ना त्यावेळेस तुम्ही काय करायचं, चूळ भरायची, ब्रश करायचा आणि मी मगाशी सांगितलं तसं अर्धा कप दूध आणि 20 ml गाईचं तूप घ्यायचं आणि झोपायचं. नाईट शिफ्ट नंतर खूप लोक घरी येतात, आंघोळ वगैरे करतात, रुटीन चालू करतात आणि दुपारी झोपतात. बरोबर. ते चुकीचं आहे. आल्या जर त्यांनी दूध तूप घेतलं तर रात्रीचं जे काही पित्त प्रकोप झालेला असतो त्याचं शमन होतं, झोप पण शांत लागते आणि दुपारनंतर त्यांचं रुटीन चालू होतं. हा खूप प्रभावी उपाय आहे. किती सोपा आहे. आणि कारण बरेच जण आम्हाला युट्यूबच्या कमेंट्समध्ये असे प्रश्न विचारत असतात जेव्हा मी सांगते की जागरण करू नका, पण जर ते अपरिहार्य असेल तर त्यासाठी काही युक्तिपूर्वक केलेले उपाय खूप उपयोगी ठरतात. आणि आयुर्वेदामध्ये असे छोटे छोटे उपाय खूप सांगितलेत. तर नाईट शिफ्ट करणाऱ्या सगळ्यांनी जरी समस्या असेल नसेल तरी हा उपाय करायला काहीच हरकत नाही. आता आपला पुढचा प्रश्न घेऊया की वंध्यत्व येऊ नये किंवा वंध्यत्व असेल तर विवाहपूर्व समुपदेशन किंवा गर्भधारणेपूर्वी समुपदेशन, काही ट्रीटमेंट्स, काही पंचकर्म करणं आवश्यक आहे का, ज्यामुळे होणारी संतती अधिक चांगली व्हायला मदत होईल? बिलकुल, खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर विकसित राष्ट्रांमध्ये मॅरेज काउन्सिलिंग, प्री मॅरेज काउन्सिलिंग हे मोठ्या प्रमाणात लोक उपयोगात आणतात. दुर्दैवाने भारतामध्ये ते नाहीये. खरं तर ते खूप आवश्यक आहे. म्हणजे आजकाल खूप आपल्याकडे ज्या हे आहेत मॅट्रिमोनियल्स आहेत, त्या मॅट्रिमोनियल्समध्ये ते जे कपल असतात त्यांना 3 इंटरव्ह्यूचा चान्स देतात आणि मला खरंच ते खूप आवडतं की ते 3 वेळा त्या दोघांना भेटायला सांगतात आणि त्याच्यामध्ये काउन्सिलर पण असतात. या प्री मॅरेज काउन्सिलिंगचा सगळ्यात मोठा फायदा असा असतो की खरंच तुम्ही दोघं एकमेकांना कॉम्पॅटेबल आहात का. काय होतं विशेषतः अरेंज मॅरेजमध्ये आई वडील बाकी सगळं बघतात, घर चांगलं आहे का, मुलं चांगली आहे का, नात्यात आहे का, हे आहे का, हे सगळं, पण मला असं वाटतं हे सगळं बाह्य आहे. खरं तर त्या दोघांचे जे स्वभाव आहेत ना ते मॅच होतात की नाही हे बघणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी मॅरेज काउन्सिलिंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे. अजून एक गोष्ट म्हणजे खरं तर सगळ्यांना खूप स्फोटक वाटेल, पण मी आजकाल खूप व्याख्यानांमध्ये जाणीवपूर्वक याविषयी बोलतो की पूर्वी खूप जण रिकमेंड करत होते, आता पण आपण करतो की विवाहापूर्वी त्या मुलामुलींची HIV ची तपासणी होणं, हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस C, VDRL हे रिपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. म्हणजे आज 27 वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी असं पाहिलेलं आहे की मुलगा तरणा बांड आहे, एकदम स्मार्ट आहे, म्हणजे कुणी पण त्याच्या प्रेमात पडावं असा आहे आणि अनफॉर्च्युनेटली तो HIV पॉझिटिव्ह आहे. आज तो HIV पॉझिटिव्ह आहे हे त्या मुलीच्या लग्नानंतर जर लक्षात आलं, मीन टाइम त्यांचा इंटरकोर्स झालेला असतो आणि बिचारी ती पण जर तिला पण जर त्याचा दुष्परिणाम झाला, ती पॉझिटिव्ह झाली, तर हा दोष कोणाचा? मी म्हणेल हा दोष सिस्टीमचा आहे. बरोबर आहे. आपण सगळं बघतो, बाकी सगळं जर तुम्ही बघताय, घर बघताय, सगळं बघता, तर तुम्ही का ओपनली म्हणत नाही आपण जाऊन रिपोर्ट करून येऊ? आणि त्याच्याही पुढे जाऊन मी आता सांगायला सुरुवात केली आहे की विवाहाच्या अगोदर प्रत्येक पुरुषाचा सिमेनचा रिपोर्ट झाला पाहिजे. कारण कित्येक वेळा ॲझोस्पर्मिया, ऑलिगोस्पर्मिया हे अचानक येत नाहीत, ते आधीपासून असतात. आज एखाद्या पुरुषाच्या वीर्यामध्ये जर शुक्राणूच नसतील आणि भविष्यामध्ये जर तो बाप व्हायला असमर्थ होणार असेल तर त्या बाईवर अन्याय का? बरोबर. आणि इन्फर्टिलिटी इज अ सोशल स्टिग्मा. लग्नानंतर त्या बाईला जर वर्षभरात दिवस राहिले नाही तर या बाप्याला कोणी प्रश्न विचारत नाही. त्या बाईला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर काय मग लाडू कधी देताय, पेढे कधी देताय, तिला टॉर्चर केलं जातं. दोष याच्यामध्ये असतो पण टॉर्चरिंग मात्र तिचं होतं.
तर अशा वेळेस मुलीकडच्यांनी पण हा आग्रह धरला पाहिजे की मुलाची वीर्याच्या तपासणीचा रिपोर्ट आम्हाला द्या. ॲट द सेम टाइम मुलाकडच्यांनी आग्रह धरला पाहिजे त्या मुलीच्या सोनोग्राफीचा रिपोर्ट आम्हाला द्या. उद्या त्या मुलीच्या गर्भाशयात जर काही प्रॉब्लेम असेल, तिचं गर्भाशय खूप छोटं असेल, तिला समजा अंडाशयच त्या ठिकाणी आहेत, अशा केसेस आपण बघतो. टर्नर सिंड्रोम सारख्या केसेस आपण बघतो. हायपोप्लास्टिक युट्रस आहे, हायपोप्लास्टिक ओव्हरीज आहेत की जिथे मूल होणे शक्य नाहीये. मग अशी जर त्या मुलीची अवस्था असेल आणि दिसायला ती अगदी जरी रूपवती असेल तर करायचं काय? म्हणजे भविष्यामध्ये त्या मुलाची ती फसवणूकच आहे ना. आणि ही फसवणूक एका कुटुंबाची नाहीये, दोन कुटुंबांची. वंध्यत्व हा प्रॉब्लेम कौटुंबिक आहे. बरोबर. इट्स अ सोशल स्टिग्मा. त्यामुळं खरोखरच जे सुशिक्षित लोक, मी सुशिक्षित नाही, सगळ्यांनी सरसगट जसे तुम्ही कुंडली पाहताना तसे हे रिपोर्ट, आणि हे रिपोर्ट करताना पण ॲट ए टाइम रिपोर्ट करायचे ते, जेणेकरून रिपोर्ट मॅनेज करून पण कोणाची फसवणूक होता कामा नये. इतकं स्पष्टपणे मी सांगतोय की एका वेळेस तुम्ही जा, एकाच लॅबला चेक करा. इतक्या जर गोष्टी केल्या तर आपण आज इतक्या रोखठोकपणे मी का बोलतोय, कारण अशा केसेस आम्ही पाहतोय. अगदी आज पीसीयू सारखा प्रॉब्लेम असतात की याच्यामध्ये हे आधीपासून असतात. मगाशी मी म्हणले तसं ॲझोस्पर्मिया हा मुलांमध्ये अचानक लग्नानंतर आलेला नसतो, कधीच नाही. हे आधी असतं पण हे लपवलं जातं. हायपोप्लास्टिक टेस्टिंग किंवा कदाचित त्यांनाच माहिती नसतं. माहिती असतं मॅडम, माहिती असतं, जाणीवपूर्वक लपवलं जातं. बऱ्याच वेळा त्या मुलामध्ये प्रॉब्लेम असतो, त्याचे गोनॅड्स छोटे असतात, त्याचं पेनिस छोटं असतं, टेस्टिस खूप छोटे असतात. तो वडिलांना किंवा भावाला सांगतो. वडील किंवा भाऊ त्याला उत्तर असं देतात, माहिती नाही मला, ते जाणीवपूर्वक देतात का अज्ञानाने देतात, तू जसजसा मोठा होशील ना तसं सगळं नॉर्मल होईल. कसं नॉर्मल होईल? हा रचनात्मक दोष आहे, हा नॉर्मल होणार नाहीये. त्यामुळे जाणीवपूर्वक फसवणूक केली जाते. म्हणजे काही युवकांनी तर माझ्याकडे हे म्हणजे मोकळेपणाने व्यक्त केलं होतं की सर, आम्ही आमच्या घरच्यांना सांगितलं की आम्हाला लग्न नाही करायचंय, माझा असा प्रॉब्लेम आहे. घरच्यांनी मान्य केलं नाही. घरचे म्हणजे जाऊ दे रे, काही प्रॉब्लेम नाही, होईल. नंतर डिव्होर्स झाला. काही केसेस नुसते डिव्होर्स पुरत्या नाही थांबल्या, काही केसेस मधल्या मुलांनी सुसाईड केलं. म्हणून म्हणलं की याला सिस्टीम दोषी आहे. त्यामुळे जशी आपण कुंडली पाहतो, कौटुंबिक बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहतो, तसं या गोष्टी पाहणं ही काळाची गरज आहे. तरच दोन कुटुंब सुखी होणार आहेत. अगदी. आणि मला वाटतं हे स्फोटक नाही विधान, हे खूप आवश्यक विधान आहे की प्री मॅरेज असे रिपोर्ट्स करणं खूप आवश्यक आहे. बाकी सोशल गोष्टी जरी मॅच होत असल्या तरी शारीरिक आरोग्य खूप महत्वाचं आहे आणि ते असं कुठे विकत मिळत नाही. सल्ला डॉक्टर्स देऊ शकतात, पण शेवटी ही आरोग्य खूप महत्वाची, खूप जबाबदारीची गोष्ट आहे. त्यामुळे विवाहपूर्व तपासण्या केल्याच पाहिजेत, त्या बाबतीचे गैरसमज दूर केले पाहिजेत आणि कुटुंबांनी त्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न घेऊन आपण आता थांबूया. माझा एक शेवटचा प्रश्न असा की विवाहामध्ये बरेचदा रक्ताच्या नात्यामध्ये विवाह केले जातात आणि त्यामुळे फर्टिलिटी आणि होणारी प्रोजिनी या दोन्हीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. तर त्या बाबतीत आपण काही संदेश प्रेक्षकांना देऊ शकतो का? निश्चित. या प्रश्नाच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करतो. बऱ्याच वेळा आम्हाला असं म्हणतात की मुला मुलींचा रक्तगट एक आहे, लग्न करावं की नाही. तर रक्तगटाचा वंध्यत्वाचा काहीही संबंध नाही. हे अगदी क्लिअर सांगतो तुम्हाला, काही संबंध नाही. पण जवळच्या नात्यात लग्न करावं का, आत्याचा मुलगा करावा का, मामाची मुलगी करावी का? 100% नाही. 100% नाही. याचं कारण असं आहे, अशा पद्धतीचे जे विवाह होतात, क्लोज रिलेशन मॅरेज, ज्याला रक्ताच्या नात्यातली विवाह आपण म्हणतो, त्याच्यामध्ये अशा विवाहातून एक तर मूल व्हायला प्रॉब्लेम येतो किंवा वारंवार ॲबॉर्शन्स होतात, ज्याचं उत्तर फक्त आणि फक्त आपल्याला सापडतं क्लोज रिलेशन आहे. आणि सगळ्यात धोकादायक विकृत गर्भ निर्माण होतात, विकृत अपत्य निर्माण होतात, ज्याला आज आपण सेरिब्रल पाल्सी म्हणतो, ऑटिझम म्हणतो. अशा गंभीर समस्या असलेली मुलं निर्माण होतात. त्यामुळे समाजाच्या हिताच्या दृष्टीने, दोन्ही कुटुंबाच्या हिताच्या दृष्टीने खरोखरच रक्ताच्या नात्यातली विवाह टाळायला हवेत. कधी कधी आम्हाला काही लोक सांगतात, मग आमचं नाही का झालं, मागच्या पिढ्यांचं नाही का झालं. ठीक आहे, तुमच्या बाबतीत झालं. त्यावेळेस 3-3, 4-4 मुलं होत होती. त्यामुळे एखादं मूल जरी असं झालं तरी प्रॉब्लेम फार येत नव्हता. आजकाल क्वालिटी प्रॉडक्ट, प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी क्वालिटी पाहिजे. आज तुकारामांनी सांगितलेलं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. असं जर क्वालिटी प्रॉडक्ट तुम्हाला हवं असेल, एक आणि दुसरंच मूल जर तुम्हाला हवं असेल, तर कृपया नात्यामध्ये, आणि याच्यावरती खूप रिसर्च अवेलेबल आहे की अशा पद्धतीचे विवाह हे धोकादायक होतात. त्यामुळे हे विवाह करायला नाही. अगदी म्हणजे कळकळीची विनंती आहे खरं सगळ्यांना की हा संदेश अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवायला हवा. हे संशोधनानं सिद्ध झालेलं आहे. त्याची खूप उदाहरणं आम्ही रोज पाहत असतो की जवळच्या नात्यातल्या विवाहांमुळे येणाऱ्या पिढीचं आरोग्य धोक्यात येतं आणि त्यात त्या निष्पाप मुलांची काहीही चूक नसते. फक्त समाजाचं प्रेशर म्हणून असे विवाह केले जातात की हा काय म्हणेल, त्याला काय वाटेल आणि आमच्याकडे पद्धत आहे. तर कृपया हे गैरसमज दूर ठेवा, भविष्याचा विचार करा
आणि असे विवाह चुकूनही करू नका. जवळच्या नात्यात होत असतील तर त्यांना पण हा संदेश अवश्य द्या. एक शेवटचा प्रश्न की वंध्यत्व टाळण्यासाठी आपल्या प्रेक्षकांना आपण काय सल्ला द्याल? एकच गोष्ट करायची सगळ्यांनी. आपण लाईफस्टाईल हा शब्द नेहमी वापरतो, पण खरं तर गंमत अशी असते, म्हणजे मी मासेसमध्ये लोकांना विचारतो व्हॉट इज लाईफस्टाईल, लोकांना उत्तर नाही देता येत. मराठीमध्ये जरी विचारलं नक्की जीवनशैली म्हणजे काय हो ते माहिती नसतं. तर जीवनशैली म्हणजे रोजच्या तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही ज्या कृती करता त्याला जीवनशैली म्हणतात. आणि आपलं प्राचीन वैद्यक आयुर्वेद जर तुम्ही जीवनशैली म्हणून स्वीकारलं तर वंध्यत्वच काय, तुम्हाला कॅन्सर पण होणार नाही, कुठले हार्ट डिसीज होणार नाही, काहीच होणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आपण म्हणतो ना, जसं मोदीजी म्हणतात मेड इन इंडिया, तसं पुन्हा आपल्या भारताच्याच जे वैद्यक आहे त्याचं सगळ्यांनी आचरण करावं. आयुर्वेद ॲज अ लाईफस्टाईल म्हणून स्वीकारावा, त्याचा अग्नीचा विचार समजून घ्यावा, त्याचा पचनाचा विचार समजून घ्यावा, आणि तो जर तुम्ही अडॉप्ट केला, रोजच्या जगण्यामध्ये जर तुम्ही आयुर्वेद आणला, तर वंध्यत्वच नव्हे तर कुठलेही आजार तुम्हाला होऊ शकणार नाहीत. आणि मी हे सांगतोय म्हणून नाही, मी पुन्हा पुन्हा तेच सांगत असतो की अनुभव हीच खात्री. हे जे सांगितले मगाशी मी जो अग्नीचा विचार सांगितला त्याच्यावर काम करा. जे आवडतं ना ते मनापासून खा, पण ते पचवण्याची क्षमता ठेवा. आणि हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य. आयुर्वेद हे आचरणासाठी समजून घेण्यासाठी खूप सोपं शास्त्र आहे आणि आपल्या भूमीतलं शास्त्र आहे, त्यामुळे ते खूप स्वस्त आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत लोक म्हणतात ना लाईफस्टाईल स्वस्त, इकॉनॉमिकल. येस, इट्स इकॉनॉमिकल. साधं मगाशी मी सांगितलं तसं व्यायाम करा आणि पचन चांगलं करा. काय खर्च आलाय तुम्हाला? काहीच नाही. हेच आयुर्वेद सांगतो. आहार, निद्रा, ब्रह्मचर्य हे जे काही आयुर्वेदाच्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही समजून घेतल्या तर सगळ्या आजारांपासून तुम्ही दूर राहताल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोविडपासून सगळेजण एक गोष्ट शिका की इथून पुढं कुणी कुणावरती अणुबॉम्ब टाकणार नाही, कुणी मिसाईल टाकणार नाही. सगळ्यांना जगाला हे सिद्ध झाले की कोविड वॉज अ बायोलॉजिकल वॉर. इथून पुढे अशा पद्धतीचेच विषाणू जीवाणू सोडून लाखो लोक मारले जाणार आहेत. आणि जर अशा साथीला जर तुम्हाला सामोरं जायचं असेल तर जागतिक आरोग्य संघटना पण हेच सांगते की तुमची प्रतिकारशक्ती चांगली असली पाहिजे. प्रतिकारशक्ती 2 स्तरांवर असते, शारीरिक आणि मानसिक. या दोन्ही स्तरांवरची प्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्याची कपॅसिटी फक्त आणि फक्त आयुर्वेदामध्ये आहे. म्हणून जगाने आयुर्वेद स्वीकारलेलं आहे. आपलं योगचं योगा झालंय, आयुर्वेदचं आयुर्वेदा झालंय. त्या लोकांना लवकर पटतं आणि मग आपल्याला कळतं. आणि खरं तर हे आपलं आहे, तुझं आहे तुझं पाशी परी तू चुकला, अशी अवस्था आपली होता कामा नये. त्यामुळे आयुर्वेदाला शरण जा, उत्तम आरोग्य ठेवा, जे काही परमेश्वराने तुम्हाला नेमून दिलेलं आयुष्य आहे ते चांगलं जगा, एवढा संदेश मी देऊ इच्छितो. खूप छान संदेश दिलेला आहे सरांनी. आणि खरोखर सर म्हणतायत तसा अनुभव मी युट्यूब चॅनलमुळे घेते. जे US किंवा UK परदेशातनं जे पेशंट्स मला फोन करत असतात ते या जीवनशैलीविषयी फार आग्रही असतात. अगदी जाणीवपूर्वक आयुर्वेदिक जीवनशैली अंगीकारण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना ती आवडते, त्याचे रिझल्ट्स दिसतात. आणि आपल्याकडे मात्र अतिपरिचयात अवज्ञा असं होत असतं. आपल्याला घरोघरी आयुर्वेदाचं ज्ञान आहे पण ते वापरलं जात नाही आणि नंतर आजारी पडून आपण केमिकल औषधांकडे वळतो. तर आजच्या या पूर्ण एपिसोडमधून आपण तिन्ही स्तंभ जे आहेत आयुर्वेदाचे, जीवनाचे स्तंभ आहेत, त्याच्यावर चर्चा केलेली आहे. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे जे 3 स्तंभ आहेत हे तीनही आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी महत्वाचे आहेत, रोगांना दूर ठेवण्यासाठी महत्वाचे आहेत. आणि आज आपण खूप धाडसी टॉपिक घेतला होता खरं म्हणजे पुरुष वंध्यत्व, आणि त्यावरही सरांनी इतक्या मोकळेपणाने इतक्या स्पष्टपणे आपले विचार मांडलेले आहेत. आणि ते मला वाटतं खरोखर आजच्या सामाजिक स्थितीमध्ये खूप महत्वाचे आहेत. अगदी किशोरवयीन अवस्थेपासून सर्वांनी समजून घेण्याचा हा विषय आहे. त्याकडे दुर्लक्ष करून किंवा डोळे बंद करून आपल्याला चालणार नाही. तुम्ही जरी डोळे बंद केले तरी होणारे आजार वाढत आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही. तर त्यावर काही ना काही ऍक्शन्स, काही ना काही स्टेप्स आधीपासून घ्यायला हव्यात. तर आपण या वंध्यत्व अशा कॉम्प्लेक्स डिसऑर्डर पासून दूर राहू. आजचं एक समराईज करूया आपण आजचं सेशन थोडक्यात, की महत्वाच्या गोष्टी आज आपण काय काय पाहिल्या, की वंध्यत्व म्हणजे नेमकं काय, वंध्यत्वाची कारणं कोणती, वंध्यत्वाविषयी आयुर्वेदामध्ये काय मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामध्ये सरांनी एक्सरसाइजचं महत्त्व आपल्याला समजावून सांगितलंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट व्यसनांपासून दूर राहणं, आहारामध्ये काय बदल करायचे आणि बदल करण्यापूर्वी आपल्या अग्नीचा विचार कसा करायचा, ती कन्सेप्ट किती महत्वाची आहे हे सरांनी समजावून सांगितले. त्याचबरोबर आहारामध्ये तीक्ष्ण उष्ण पदार्थ टाळून दूध, तूप असे सौम्य पदार्थ घ्यायला हवेत. त्याचबरोबर आपली जीवनशैली म्हणजे काय आणि ती योग्य कशी ठेवायची, विवाहपूर्व समुपदेशन म्हणजे काय, जो स्टिग्मा आहे सोशल स्टिग्मा वंध्यत्वाविषयीचा तो दूर कसा करायचा, अशा सगळ्या विषयांवर आपण आज चर्चा केली. आणि सरांनी खूप छान संदेश आपल्याला दिलेला आहे की आयुर्वेद अंगीकारा आणि अशा सगळ्या आजारांपासून दूर राहा.
तर हाच संदेश मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना देऊ इच्छिते आणि त्याच रस्त्यावर आपण मार्गक्रमण करतच आहोत. मला वाटतं की खरोखर आज आरोग्यरूपी चर्चेतून तुम्हाला सर्वांना अमृत मिळालं असेल याची मला खात्री आहे. तर तुमच्या कमेंट्स लिहायला विसरू नका. तुमच्या प्रतिसादांची, कमेंट्सची आम्ही वाट पाहत असतो. भेटूया पुढच्या पॉडकास्टमधून. शुभम भवतु. धन्यवाद. धन्यवाद.